तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आपण आज जर्सी आपली फायनली रिव्हील करतो. मी विचार केलेला की आपण पूर्ण टीमसोबत रिव्हील करणार, पण आता सर्व काय एक सोबत घालत नाही, काही घालून झाले वगैरे. तर आता आपण जर्सी रिव्हील करतो आहे आणि आज आपण खेळायला जाणार आहे. तो पण ब्लॉग आहे, मस्त पिच आहे तिथं गावात, फुल ओपन ग्राउंड आहे, 360 आहे. तर आज तो पण बघा. बाकी जराशी जर्सी दिसली तर टेन्शन घेऊ नका, आता जर्सी बघा तुम्ही. तरी एवढे आंबे आपल्याला भेटलेले, आता बघूया बॉक्समध्ये फिट होतात का एवढे. तर मंडळी आता बॉक्स तयार आहे, आपला आंबे तयार आहेत, पिंडा तयार आहे, आणि आता आपण जरा आंबे साफ वगैरे करून त्याला ठेवूया बॉक्समध्ये पिकायसाठी. चला. तरी सुवास आंबे थोडं मदत करत आहे पेंडा टाकण्यासाठी, पाहू शकता. झाला आज तरी हा पेंडा गेलेला आहे. आता फर्स्ट लेअर आपण आंब्याची चालू करतोय. आरामात आरामात. एक नंबर. असंच पुसा. तर मंडळी आता असंच आपल्याला सर्व आंबे पुसून एकदम चांगल्याशी टिकण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता भेटतो मी तुम्हाला सर्व ठेवल्याच्या नंतर. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता की आपले पहिला लेअर झालाय लावून. आता परत पेंडा टाकून दुसरी लेअर, मग पेंडा, मग तिसरी पेंडा आणि मग चौथी, आणि असं करत जाणार जोपर्यंत आंबे संपत नाही. मंडळी आपले 5 लेअर झाले आंब्यांचे, आणि बघू शकता हे बॉक्स भरायला आला आणि एकदम परफेक्ट फिट बसले. तर आता 10वीचा रिझल्ट आहे 1 वाजता. आज 1 वाजता 10वीचा रिझल्ट आहे, तर आपण ते बघू आता. अर्थ सांग, हे वाच ना. हे काय मला सांग मग. हे काय नल्या हे काय असतं का नल्या? जवळ जातोस. लपू सरळला नको. दुसरा काय बोलतात? सरळला दुसरं काय बोलतात? मग काय आहे? काय आहे? स्टेट चोरा इंग्लिश बोलायला लागला. लपू नको मुस्क. 10 मिनिटात, 5 मिनिटात, 8 मिनिटात. जा रिझल्ट घेऊन ये. किती वाजले बघू देऊ. फास्ट. हा 5 अधिक 10 किती? दगड आहे माझ्या हातात. टाकतो सांग डोकं फोडून. 5 अधिक 10 बघताय बघ कसा. विचारलं की पटकन. हे दात नाही तुला आला अजून? कुठं? एवढं एवढंस. एक डान्स दाखव. आणि कॉलेज शाळेत डान्स केला. हो, हे दाखव. टेंगे टेंगे. हा व्हिडिओ पण आलेली माझ्याकडं. टेंगे टेंगे जे आलेले. मग आता जयंतीला नाचणारच का नाही? मग पेंगे पेंगे चेंगी चेंगी नाचत. तर कसं उकरतास तुला चल बापाची उकरताय मग काय मग काय टोमडे इकडे घाल डोक्याला. सांग, हे वाच. इथं दिसतंय सगळं. माहिती आहे मग. बरं आता बस कर, गप बसले. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता किती झाले, 12:58 झालेत. आणि मी प्रिडिक्शन करतोय
मार्क्सची आपल्या पर्सेंटेजची प्रिडिक्शन करतोय. तर प्रिडिक्शन असं आहे की 92, 95 नाही तर 95.81 हे 3 पर्सेंटेजमधून कुठला पण एक पर्सेंटेज येणार दीक्षाला. ओके. नंबर सांग. B0 16,900. आता सांग लगेच मग. तर नंतर मागितलं टेन्शन. सर बघ झाले काय? तुझा नेट नाही चालत आहे नीट. नेट नाही, सर्व्हिस तुटतील त्याच्यावर तर काय करणार. 4-5 साईट आहेत. चालू हे पण हो तेच तेव्हा पण हे पण इथं काय टाकू बी काय ह्याच्यावर कशाला काय टाकतोस? मग लिंक पाहिजे आपल्याला. महारिझल्ट.com. हा हे टाक, SSC टाक. SSC. तरी बघू शकता साईट ओपन झालेली आहे. वापस गेली. आता 50 जण तुटून पडतील ना. हे पण आले लिंक आली. टाक चल. 65.88. मग इकडं कबाब पाव येतील का ह्या वर्षी तरी? हा काय तर कबाब पाव पाहिजे. बोला काय तरी. अरे दीक्षाला 92. दीक्षाला 92 पॉईंट किती आहेत रे? तर मंडळी आता आम्ही जरासं प्रॅक्टिस केलं, थोडे पॅटर्न वगैरे बसवले आणि आता आपण कुठे चाललोय? मला काय माहित कुठे जाता. आजचा ब्लॉग थोडा बराबर झाला नाही कारण रिझल्ट बघितला तर आम्ही व्हिडिओ सोडून आम्ही बाकीच्यांचे रिझल्ट बघायला गेलो. तर आता तुम्हाला रिझल्ट दिसतीलच थोड्या टायमाने सर्वांचे. आणि बाकी मग त्याच्यानंतर आम्ही थोडं प्रॅक्टिस केलं म्हणजे म्युझिकचं. आम्ही असे गाणे वाजवले आणि त्याच्यावर थोडा पॅटर्न वगैरे बसवला ढोलकीवर वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही क्रिकेट खेळायला गेलो. आता क्रिकेट खेळायला गेलो तर पोरं खूप कमी होते आणि मग फोन कुठं लावणार वगैरे ते टेन्शन होतं. तर त्यामुळे काय काढलं नाही. आणि आता झाले संध्याकाळ. आता मी आंघोळ वगैरे करून रेडी आहे, पण असं वाटाय नाही मी आंघोळ केले. आणि टी शर्ट पण हे दुसरं जर्सी आहे, 2 जर्सी आपण बनवलेले. तरी आता बघा ब्लॉग कंटिन्यू करतो मी, बघत राहा. का एज कुठे? तर मित्रांनो आजचा ब्लॉग जरा बराबर बनला नाही तरी पण आता अपलोड करतोय. आजचा ब्लॉग म्हणजे मी प्रेडिक्शन केलेली की दीक्षाला 92 किंवा 95 नाही तर 95.81 येणार. तर 92 तिला आलेला आहे, तुम्ही बघितलं असाल. बाकी आपली 2 भावं पण होती, त्यांचा पण रिझल्ट चांगला आहे. बाकी आता आम्ही रिझल्ट लागल्यानंतर गेलेलो, म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आम्ही जरा प्रॅक्टिस करत होतो म्युझिकची, म्हणजे वाजवत होतो आम्ही. आणि आम्ही खेळायला गेलो आणि खेळून आल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करून गेलो मंडणगडला. आम्ही गेलेलो चायनीज आणायला. तर आता आम्ही चायनीज वगैरे खाल्लं. व्हिडिओ काय काढायला भेटला नाही कारण जरा प्रॉब्लेम झालेला. आणि आता लगेच हा व्लॉग मी एंड करतो, एडिट करतो आणि अपलोड करतो. चला.